हॅलो. जवळ मॅचकडे अर्थातच पहिल्या इनिंगसाठी आवाज ऐकाल पियुष बाबरे यांचा. चला पंच. हा हा, धावा धावा. भाग मिल्का भाग. आरामात या, पडू नका. बघा टाइमपास. चला मॅचला सुरुवात. एकीकडे दापोली बनाम कानूर बॉयज या दोन टीम मध्ये मॅच. पहिलाच बॉल अटॅक समोर उडवला मिडॉन आणि मिड ऑफ आतमध्ये होता. फटका तेजस राऊतचा सरळ सीमा पार षटकार. ₹1000 पारितोषिक देण्यात येईल. लाडवा बॅटनं कडवा प्रहार. राऊत बरसलाय सरळ सीमा पार षटकार. दोन सलग षटकार ठोकलेले. एक सरळ खेळले व्ही मध्ये मिड ऑन मिड ऑफ आतमध्ये षटकार ठोकला. काऊ फेसला कॅड होता. हाफ व्हॉली होता. पीक करत असताना मिड विकेटला सिक्सर. बॅकफुटला जाऊन स्लाइस केला. वॉट अ शॉट. थांबेल ते नाव तेजस राऊत कसला. तिसरा मोठा फटका त्यांच्या बाटमधून आलेला. आता एक्स्ट्रा कव्हरला क्लास चौकार. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. दोन षटकार एक चौकार टोटल जाऊन पोचलेली आहे ती 16 या धावसंख्येवरती. तेजस राऊत इन ऍक्शन. हाफ ट्रॅकर हॅमर केला मिडॉन आतमध्ये. आता लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलं. खेळाडू पोचतायत बाउंड्री लाईनच्या दिशेने. झाली चांगली फिल्डिंग. चेक चेक करण्यासाठी पंच सांगत आहेत. लॉंग ऑनला चेक आपण करणार आहोत.
चौकार हा टेक्निकल रूम मधून इशारा येत असताना 4 धावा मिळतात. चांगले प्रयत्न होते, भरपूर क्लोज डिसिजन होता. जेव्हा बॉल रिलीज झाला खेळाडूच्या हातामधून, बॉल रिलीज होण्याच्या पूर्वी म्हणजे चेंडू हातामधून रिलीज करण्याच्या पूर्वी पाय बाउंड्रीच्या बाहेर लँड झाला. फुलटॉस टर्न करतात, लाऊड अपील समोर सापडला, फिंगर गोज अप बाय दी अंपायर. IBW च्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. धावसंख्या 20 या धावसंख्येवरती पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. एक गडी बाद, महत्वपूर्ण विकेट. तेजस राऊत मैदानाच्या बाहेर परतलेत. आता नवीन फलंदाज अक्षय पोहोचलेत. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती वैभव. शेवटचा बॉल आता बाकी आहे. आडवा बाटने खेळायचं होतं, लावडे अपील रनसाठी निघाले. डायरेक्ट हिटचा चान्स बनला होता. सिंगल या बॉलवरती टीमची टोटल जाऊन पोहोचलेली ते 21 वरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एक गडी बाद 21. चांगली सुरुवात सेकंड ओव्हर मध्ये. रोशन डॉट बॉल न केली सुरुवात. एकवीस धावा. टर्न करता चेंडू जागेवर थांबलाय. चांगली फिल्डिंग. स्वतः विकेट किपर पोहोचलेत बॉल पर्यंत. डॉट बॉल. धावसंख्या 21. 2 बॉल डॉट इथून फेकलेत. वेगवान चेंडू, क्रॉस बॅटेड फटका. सरळ खेळलेत वी मध्ये. काउफेसला क्षेत्र मोकलं सापडलेलं आहे. क्रीडांगणाला आग लावत बॉल चालला सरळ सीमा पार. धावा 4, चौकार. त्यांच्या बाटमधून आला चौकार. विध्वंसक सुरुवात तेजस राऊतनं मिळवून दिली. फुलटॉस मिसिट आहे. एक्स्ट्रा कव्हरला झेलची शक्यता. फलंदाज बाद. आज अंकित राऊत आलेत.
धावा संख्या 25 वरती आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 21 न स्टार्ट. आता फक्त 4 आले त्या ओव्हरमध्ये. शेवटचे 2 बॉल. हो, झोपून मारला. जबरदस्त फटका, फॉलिंग स्वीप. अनिकेत राऊत बरसला पहिल्याच बॉलवरती आल्या आल्या. इरादे स्पष्ट करणारा हा चौकार. इथून करण्यात आलेली अंतिम चेंडू डॉट इथून आलेला रोशनच्या वतीनं. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण होतो. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावा संख्या 2 गडी बाद 29. झालं, 2 गडी बाद. शेवटचे 2 षटकांचा खेळ बाकी. दुसऱ्या फेरीमधली दुसरी मॅच तुम्ही एन्जॉय करत आहात. चला फिल्डिंग लावून घ्या. विशाल जेतेकर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी आलेले. टेनिस क्रिकेट विश्वामधील एक मोठं नाव. भरपूर वर्ष क्रिकेटला दिलेले आहेत. 70 पनवेल शॉपचे ओनर. आकर्षक ड्रेस कोड तुम्ही पाहतात. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना ऍक्शन असताना प्रॉपर ब्लॅक ड्रेस कोड मध्ये. फुल टॉस आहे. आडवा बाटने खेळलेत. फटका. हो, गुड फिल्डिंग. दुसऱ्याचा प्रयत्न वैभवच्या वतीने चालवला. वैभव ओपनर आला. पहिलाच बॉल तो आता फेस करतोय. 2 धावा या बॉलवरती. फुल टॉस होता. ऑन साइडला बरोबर गॅप शोधली होती, परंतु खेळाडूचं कौतुक करूया ज्याप्रमाणे ते चेंडू पर्यंत पोहोचल्याने कॅच पकडण्याहून जास्त प्राधान्य त्याने बॉल अडवण्याकडे दिलं. 2 मिळतात या बॉलवरती. टोटल 31. तिसरं षटक विशाल जितेकर यांचं स्ट्रायकिंग. वैभव वेगवान टाकला. आता हवेत मिस टायमिंग स्ट्रोक. जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल. वेल जज कॅच. फलंदाज बाद. धक्का तिसरा लागलेला कानोर बॉयज टीमला. 31 तिसरा गडी बाद. नवीन फलंदाज आता प्रज्योत आलेत. 31 झाला. तिसऱ्या षटकामध्ये सफलता विशाल जितेकर यांना मिळते. टोटल 31. लिव्ह केला चेंडू. वेल लेफ्ट. बॅकफुटला जाऊन स्कोअर कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. तेजस राऊतची विकेट. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये कमबॅक. वेगवान टाकला. समोर उडवला लॉंग ऑफला. खेळाडू डाऊन द बॉल. सहजतेने झेल त्यानं पकडली. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का बसलेला कानोर बॉयज टीमला. 31 4 गडी बाद. धाव संख्या 31. आणखीन एक सफलता विशाल जितेकर यांना मिळत असताना. वेगवान टाकला. लिव्ह केला चेंडू. चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल इथून फेकलेला. जबरदस्त गोलंदाजी. क्रिकेट विथ द ब्रेन मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी सुरू आहे. बघा सातत्याने पुढे टाकला जातो चेंडू. लॉंग ऑनला खेळतात. सिंगल कंप्लीट.
एकच रन या बॉलवरती मिळते. ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हरचा खेळ इथून पूर्ण झालेला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा पुस्तकावरती धावा आहेत त्या 32 4 गडीच्या नुकसानानंतर. अंतिम षटक आता बाकी राहिलेले आहेत. सोहम जितेकर आलेले आहेत यंगस्टर खेळाडू दापोली टीमचा. भरपूर यंगस्टर खेळाडू आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतील. अंतिम षटक आता प्रगतीपथावरती आहे. अंतिम षटक आतापर्यंत 32. फुल टॉस टर्न केला. जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक. फलंदाज बाद. ते 32 ला लागणारा हा 5वा धक्का. चांगले चांगले धावा बनवू शकले असते. त्याच धावा बनलेला नाहीयेत. शेवटच्या अंतिम 5 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज आदित्य आलेत. बॅकफुटला जाऊन खेळतात. डीप मध्ये मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. फक्त सिंगल या बॉलवरती मिळते. संघाची धावा संख्या 33. अंतिमचे 4 बॉल ओव्हर नंबर 4 मधील. धावा संख्या 33. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. चला अधिकचा टाइमपास करू नका प्लीज. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. धावत संख्या झाले ते आतापर्यंत 33. फुल टॉस आहे. क्रॉस बॅटेड फटका. हॅमर केला. बेसबॉल हिट. बॉल सीमा पार. षटकार. थँक्यू. आणि षटकार येतो ना. ड्रॉपिंग होते बॉल. कदाचित त्या कारणास्तव पंचांचा इशारा आलेला आहे की इथे मिळतील 6 धावा. धावा संख्या 6च्या मदतीनं 39 वरती आहे. 39. अंतिमच्या आता 3 बॉल. पहिल्या ओव्हर नंतर 21 न सुरुवात केली होती. त्यानंतर धावा थोड्याशा थांबल्या. आता एक षटकार आलाय बऱ्याचशा उशिरानंतर. फलंदाज अंकितच्या बॅटमधून. 3 बॉल बाकी आहेत. धावा येतील 3 बॉल मध्ये देखील. 39. एक खराब चेंडू पडला सोमचा. बॉल गेलाय. कदाचित बॉल पोचवा मॅनेजमेंट टीम.
39 धावा. हो चांगला चेंडू आहे. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. संघाची धावसंख्या 40 धावा. अंतिमचे 3 बाकी राहतात. फुल टॉस उडवलाय. चेंडूवरती वार. सरळ सीमा पार. सोहम वरती केला आक्रमण. फटका. अंकितचा सीमा पार. सलगचा दुसरा षटकार. बरसलाय. अंकित राऊत मैदानाच्या आतमध्ये विध्वंस बॅटिंग करत असताना सलगचे 2 षटकार. असे वाटत होते कुठेतरी कमकुवत धावसंख्या बनते की काय, परंतु अंकित आला आणि त्याने पूर्णपणे रंग बदललेले त्या मॅचचे. 46 ला 5. अंतिमचे 2 बॉल. चला अधिकचा टाइम घेऊ नका प्लीज. शेवटचे 2 चेंडू आता बाकी आहेत ओव्हर नंबर 4 मधील. लॉफ करतात आता. जेलची कदाचित शक्यता. भरपूर दूर आहेत खेळाडू. वॅकंड एरियामध्ये बॉल पडला. सेकंडचा बॉल 2 पूर्ण. 48. शेवटचा बॉल बाकी आहे. बनल्यात. शेवटचा बॉल बाकी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 21 न सुरुवात. आता 48 बनल्यात. अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहतोय. प्रत्येक चेंडू इम्पॉर्टंट आहे. चला चला वेळेचं बंधन आहे. कृपया करून सहकार्य करा प्लीज. अठ्ठेचाळीस झालात. शेवटचा बॉल आता बाकी आहे. लॉफ करतात. उडवलाय चेंडू. काउफेस बाउंड्रीच्या बाहेर. अंकितनं पूर्णपणे मॅच वरती पकड मजबूत करून दिलं. 6 बॉल फेस केला अंकितनं तब्बल. त्याच्या बॅटमधून जवळपास 3 षटकार आले. काय बॅटिंग केलेलं अंकित. अगदी 4थ्या क्रमांकावरती आला. 3 षटकार 1 चौकारासह 24 नॉट आउट धावा त्याने बनवल्यात आणि त्याच 24 धावसंख्येच्या मदतीनं धावा बनवल्यात कानोर बॉयज टीमनं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावा. विजयासाठी 55 धावसंख्येचं टार्गेट आहे. आपण करूयात कमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन. ऐकूयात आवाज संदीपजी बोराडे सर यांचा येणाऱ्या पुढील सत्रासाठी. थँक्यू. प्रेम पोपेटा यांचं नुकताच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. त्यांना मी विनंती करतोय की आपण या स्टेजवरती आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. चला जाऊया मॅच कडे. अर्थातच भलं मोठं टार्गेट
सध्या आपण पाहतोय जर्मन दापोली टीमच्या समोर आलाय. अर्थातच कानोर बॉईज यांच्याकडून एक चांगली बॅटिंग लाईन, त्यानंतर एक चांगली गोलंदाजी, त्यानंतर एक चांगली फिल्डिंग यावेळी जर्मन दापोली टीमकडून पाहायला मिळाले. परंतु धावसंख्येला मात्र काहीसा आयाम देता आला नाहीये. परंतु पाहूया आता सध्या या ठिकाणी बॅटिंग लाईनसाठी दापोली टीम मैदानात काय करते ते फार महत्त्वपूर्ण आहे. विश्वजित म्हात्रे आणि विशाल जितेकर क्रिकेटच्या पटलावरती फार मोठं नाव अद्याप आपण अनुभवत आहे. अगदी एक चांगली महत्त्वपूर्ण भागीदारी अनेक वेळा या दोनही बॅटरच्या माध्यमातून दापोली टीमसाठी आपण अनुभवली आहे. परंतु आता सध्या मैदानात आहेत. 4 षटकांचा खेळ आहे. टार्गेट मात्र सेट केलं गेलं आहे. या ठिकाणी 55 धावसंख्येचं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मोहन मामा, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर व्यासपीठाची इच्छा आहे की आपण त्वरित या. क्या बात है यार, काही बोला परंतु 5वी रजनी आली कैलास सर. हा, हे मात्र नक्की आहे. 5वी रजनी आली जिथे कैलासजी वैकरे आणि त्यांच्या सुपुत्राचा बॅनर लागला आहे. अगदी आपण पाहू शकता त्या बॅनरवरती अद्यापपर्यंत कोणी षटकार ठोकलेला नाही आहे. कैलासजी वैकरे यांच्याकडून षटकार आलेला आहे. तब्बल 1000 रुपयांचं ते कॅश प्राईज आहे. जर त्या बॅनरला षटकार आला तर मात्र कैलासजी वैकरे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राईज देण्यात येईल. परंतु आज संधी आहे. दापोली टीम तुमच्यासाठी संधी निर्माण आहे. परंतु पाहूया काय घडतं आहे. कारण एकीकडे सध्या तरी पहिल्या षटकाचा विचार करायला गेलं तर अगदी बॅनर आता तुमच्या उलट्या दिशेत आहे. तर ज्या पद्धतीने बॅटिंग लाईन आहे आता तिथे षटकार येणं थोडं अपेक्षित नाही आहे. परंतु बघू, सध्या दुसऱ्या षटकासाठी स्ट्राईक जरूर रोटेड असेल, त्यानंतर गोलंदाज वेगळा पाहायला मिळेल. हे सगळं समीकरण ऋतिक आता गोलंदाजी मार्कवर आहे. कानोर बॉईज पहिला बॉल ऋतिकचा सामना करेल तो बॅटर विशाल, आणि इथे विशालच्या पारीचा अंत जबरदस्त मोठा धक्का आहे. अगदी मी तर म्हणेल 1000 व्होल्ट लागलेत, इतका मोठा शॉक आहे. आणि यातून मात्र विशालला परतीचा प्रवास करायला भाग पडलाय. जुनी मैदानावरती विश्वजित आहे. फार मोठ्या आशा पल्लवीत आहेत, परंतु वन डाऊनच्या विकेटवरती प्रसन्न. आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड. वाईडचा इशारा आणि वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस, एक्स्ट्राची धाव. कानोर बॉईज चला फिल्डिंग सेट करा कानोर बॉईज. आणि बाहेरून कोणी आवाज देऊ नका, विनंती आपणास. चांगला फटका आहे. हेलिकॉप्टर सजवायचं होतं परंतु क्षेत्ररक्षक तैनात होतोय. बॉल पर्यंत पोहोचतो. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकतीये. अगदी धावसंख्येचा श्रीगणेश होत असताना बॅटमधून 3 धावा धावफलकावरती लागल्यात.
पहिल्या षटकाकडे जरा जाऊयात, कारण पहिल्या षटकातच अगदी तेजस नावाच्या वादळाने मैदानाला एक आव्हान दिलं होतं, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकार कंटिन्यू पाहायला मिळाले. परंतु तदनंतर मात्र गोलंदाज ऋषीने त्याला परतीचा प्रवास करायला भाग पाडला होता. पहिल्या इनिंगमध्ये इथे सुद्धा वाईडचा इशारा, अगदी चुकीची गोलंदाजी आता मैदानात प्रस्थापित केली जाते, ती मात्र गोलंदाजा ऋतिकच्या माध्यमातून. कानोर बॉईज प्लीज, कारण सारखं आर्ग्युमेंट करणं, तुम्ही पंचांवरती ते प्रेशर करू शकत नाहीत. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. चला फिल्डिंग सेट करा आपण. ऋतिक आपण पाहतोय सध्या गोलंदाजी करतायत मैदानात. अगदी मॅच तप्त झाली आहे. फटका सजवला जातोय. मोठमोठे स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न जरूर असेल. प्रसन्नच्या बॅटिंग लाईन मधून ते दिसून येत होता, परंतु तदनंतर आपण पाहतोय विश्वजीत अजूनही मैदानावरती आहे, कारण विशालच्या पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन घडवलंय ऋतिक या गोलंदाजाने. तदनंतर एक चुकीची गोलंदाजी सुद्धा त्याच्याकडून पाहायला मिळते. 5 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अधिकृत 3 बॉलची फेकी ही आपण अनुभवतोय. 2 वाईड आले, एका बॉलवरती 2, एका बॉलवरती 1, एका बॉलवरती विकेट. नेक्स्ट बॉल ऋतिक अँड फायर. खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे इतके अगोदर शफल झाले होते की सरळरित्या गोलंदाज मात्र चाणक्य निघालाय. फटका खेळायचा होता तो विश्वजीतला, परंतु करता आला नाहीये, कारण ज्या पद्धतीत बॅटिंग केली मिस केला गेला बॉलला. चांगला फटका यावेळेला ओव्हर फुल टॉस, परंतु फटक्यात ताकद आली नाहीये. क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय, परंतु बॉल जाईल चौकारात. येतील आता 4 धावा विश्वजीतच्या बॅटमधून. अजूनही मॅच मध्ये सुरुवात फार चांगली आहे आणि तितकाच शेवट गोड होईल का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. कम ऑन डीजे. त्रिफलाची दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय. अगदी मोमेंट वरती मॅच पाहतोय. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. सर्वात महत्वपूर्ण विकेट यावेळी तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळेल. विकेट नंबर 2 बॅक टू डगआउट. यावेळी मात्र ऋतिकने कार्य साधलंय जरूर आणि या कार्याच्या जीवावरती आपण अनुभवतोय अगदी विश्वजीत परतीचा प्रवास. निराश आहे स्वतःवरती आणि सांगून देते की मॅच विनर मी होणार होतो, परंतु यावेळी मात्र ऋतिकने करून दाखवलंय मैदानात आणि परतीचा प्रवास करायला भाग पाडलं ते विश्वजीत याला. कमांड डीजे. गेलेले आहेत, परंतु आता मोठमोठे स्ट्रोक त्यांना घ्यावे लागतील. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय सध्या तरी समाप्ती पथावरती आला आणि टोटल 9 आकड्यावरती
पहिल्या इनिंगकडे विचार करायला गेलं तर ऋषीच्या गोलंदाजीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत तेजसच्या बॅटमधून जे मोठे 4 स्ट्रोक आले होते, टोटल गेले होते 21 या आकड्यावरती. तदनंतर उतरती कळा लागली होती बॅटिंग लाईनवरती, परंतु शेवटचं षटकसुद्धा सोहमने जे फेकला तिथे 22 धावा खर्च केल्यात. ही 2 षटके फार निराशाजनक झालेत ती मात्र जर्मन दापोली टीमसाठी. इथे सुद्धा एकच धाव येते. संद गती पाहतोय प्रसन्नच्या बॅटमधून आलेला हा एका धावेचा फटका, परंतु यावेळी आता टू डाऊनच्या विकेटवरती जो बॅटर मैदानात दाखल झाला आहे शिवतेज, आता मात्र तीच शिवाचं तेज मैदानावरती त्याला आणावं लागेल. शिवतांडव नृत्य या मैदानावरती त्याच्याकडून झालं, सांगण्याचं कारण आहे पदलालित्य आणि त्याच्यावरती आलेले मोठे स्ट्रोक. मिस केलं गेलं या बॉलला, अगोदरच हवेत बॅट फिरवली आणि तदनंतर बॉल सरळरित्या कीपरच्या हातात आपण अनुभवतोय. इथे आलाय डॉट. जसजसे डॉट बॉल येतील तसतसा त्रास मात्र वाढला जाईल तो जर्मन दापोली टीमचा. गुडलाई स्पॉटवरती बॉल, परंतु हवाई हल्ला, क्षेत्ररक्षक तैनात होतोय, झेल झालाय ड्रॉप. ही फार मोठी चुकी झाली आता मैदानात, कारण इथे एकच धाव. सिंगल वरती कॉन्सन्ट्रेट जरूर केला जात आहे सातत्यपूर्ण. आपण पाहतोय जर्मन दापोली टीम मोठ्या फटक्यांसाठी खराब चेंडूची वाट ते पाहत आहेत आणि इथे मात्र एकेरी धाव आली आहे. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अगदी कडक प्रहार, मोठा फटका प्रसन्नच्या बॅटमधून का वन डाऊन, त्याचं उदाहरण सध्या मैदानात तो दाखवून देतोय. 55 धावा संख्येचं टार्गेट असताना मात्र या ठिकाणी 10 बॉलचा तरार संपलाय. टोटल जाऊन पोचले ती 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणखी एक चांगला फटका यावेळी पाहायला मिळतोय, येतोय चौकार. मोठी स्ट्रोक जरूर मैदानात आणावे लागतील, कारण एकीकडे तुम्ही पाहायला गेलं तर 21 आणि 22 असं सम्मेल जर साधलं गेलं तर जवळजवळ 43 धावा पहिल्या आणि शेवटच्या षटकात आल्या. परंतु मिडलची जी 2 षटके होती पहिल्या इनिंगमध्ये रोशन आणि विशालची, जिथे मात्र 11 धावा आल्यात. हे समीकरण, हे समतोल कुठेतरी साधावं लागणार आहे जर्मन दापोली टीमला, कारण कानूर बॉईजने फार मोठे फटके घेतले आणि धावसंख्येला फार मोठी उभारी दिली होती, परंतु इथे मात्र आता चौकार आलाय. आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, अगदी लॉंग ऑन रिझनकडे बॉलला ट्रॅव्हल केलाय. एक धाव कंप्लीट होईल, एका धावेच्या मदतीने 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. टोटल मात्र जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत या ठिकाणी 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. टोक डीजे
हनुमान दापोली टीम या मॅच पर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत त्या धावत संख्येला आयाम देणार का? कारण एकीकडे आपण पाहतोय ना, अगदी लगाम लावला होता मोठमोठी धावत संख्या पाहून. ऋतिका गोलंदाज आला, त्याने मात्र महत्त्वपूर्ण विकेटला परतीचा प्रवास करायला भाग पाडला. विश्वजित नावाचं वादळ या मैदानावरती त्याने शांत केलं. तदनंतर कुठेतरी प्रसन्न वनडाऊनवरती पाहायला मिळाला आहे. त्याच्या बॅटमधून आता धावा येत आहेत, परंतु गोलंदाज आपण पाहत होतो तो अक्षय होता आणि अक्षयने या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या तब्बल 13. परंतु आता अंकित गोलंदाजी मार्कवर. बॉलला टो दिलाय, परंतु इथे मात्र फसवलं होतं. मित्रा काय केलं मैदानात, अगदी सांगायचं झालं तर ज्या प्रसन्नच्या बॅटमधून मैदानात धावा येतात त्याला तुम्ही जीवदान दिलाय. आणि सातत्यपूर्ण आपण क्रिकेटमध्ये नेहमी पाहता की ज्याला जीवदान देता तो मात्र त्या जीवदानाचं सार्थक करत असतो. आता इथे प्रसन्नला मिळालेली सूट, काय घडतंय मैदानात ते पाहूयात. तमाम प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मनस्वी स्वागत करूयात. दोस्ती ग्रुप आणि जय हनुमान क्रिकेट संघ वाकस आयोजित आमदार चषक 2025. अंकित फिरवण्याचा प्रयत्न, आता इक्का दुक्काने कामं चालणार नाही आहेत. मोठमोठे स्ट्रोक यावेळी आणावे लागतील, हातोडा चालवावा लागेल, हॅमर स्ट्रोक ज्याला म्हटले जातात. प्रत्येक बॉलवरती मोठमोठे फटके येणं अपेक्षित असेल. आता मात्र जय हनुमान दापोली टीम कडून 10 चेंडू आणि विजयासाठी करायचे आहेत आतापर्यंत 31 धावा. एकच धाव सिंगल रोटेट केली आहे. 9 बॉल आणि आता 30 धाव संख्येची गरज आहे. हे 3 बॉल खरं म्हणायला गेलं तर या मॅच मध्ये फार निर्णायक असू शकतात. एक तर कानूर बॉईजच्या बाजूने 3 बॉल झुकलेले असतील, तर एक तर मग जय हनुमान दापोलीच्या बाजूने 3 बॉल झुकलेले असतील. इथे महत्त्वपूर्ण आहे की हे 3 बॉल काय सांगतायत. फटका सजवलाय, परंतु बॉल जाईल तो मात्र डीप फाईन लेग रिजन 4 धावांसाठी चौकार. हा, हे सर्वांना आपण सांगितलेलं आहे, कारण पहिल्या रजनीमध्ये आपण जसा उल्लेख केलाय तसाच उल्लेख आहे. टॉप 6 मध्ये ज्या लढती आपल्याला पाहायला मिळतील, या टॉप 6 मध्ये बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज यांची जी काही पारितोषिकं आहेत ही टॉप 6 मध्येच असतील. परंतु टॉप 6 मध्ये असताना ज्या 3 मॅचेस सुरुवातीच्या केलेल्या आहेत त्या टॉप 6 ने, त्यांचाच विचार या स्पर्धेसाठी इथे केला जाईल. चांगला बॉल, चौकार आला होता कुठेतरी नशिबाचा, परंतु आता लास्ट बॉल आहे. यावेळी सांघिक कोट्यातलं हे 3रं षटक आहे आणि टोटल मात्र पोचले 29 या आकड्यावरती. अजूनही 26 धाव संख्येची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक येते मात्र 7. हा बॉल डॉट आलाय. मी म्हटलं होतं की इथे मोठमोठे स्ट्रोक येणं अपेक्षित आहे. 3 बॉल शिल्लक असताना मी म्हटलं की हा सामना कोणाच्या बाजूने झुकेल, परंतु आता चित्र स्पष्ट जरूर झालंय. सामन्यावरची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न कानूर बॉईजचा पाहतोय. आणि यावेळी जर तुम्ही विचार करायला गेलं तर आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 26 धाव संख्येची आवश्यकता आहे. बडवाला B+ राकेश पाटील आपली टीम घेऊन आपण मंचाच्या बाजूने या. यातून जो जिंकील तो मात्र बडवाला B+ या संघात समवेत 2 हात करताना दिसेल. ती मॅच मात्र 3 षटकांची असेल.
इथे वाईड आलाय. आणखी एक नजाकत पाहायला मिळते. हा बॉल आलाय यावेळी डॉट. प्रसन्न सिच्युएशन फार महत्वाची आहे. आपण कोणत्या लाईन वरती बॅटिंग करतोय हे पाहणं उत्सुकतेचं आहे. चांगला फटका. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव तर कंप्लीट होती. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज होईल बाद. इथे डॉट आलाय. संकट वाढलंय आता सध्या तरी मैदानावरती. आता मॅच मात्र इथून बनवणं जाणवान दापोलीला कठीण जाणार. फटका सजवलाय. सुरुवातीपासून मोठमोठे फटके घ्यायचे होते. विश्वजितची विकेट गेल्याच्या नंतर एक शांततापूर्ण वातावरण गोटात निर्माण झालं. तदनंतर वन डाऊन वरती आलेला प्रसन्न, त्याला सुद्धा पाहिजे तितकी पहिल्या 2 षटकांमध्ये उभारी घेता आली नाहीये. ही फार महत्त्वपूर्ण आहे. कारण प्रसन्नचा जर तुम्ही विचार करायला गेला तर सुरुवातीला मोठे स्ट्रोक त्याचे 3 बॉलमध्ये आले नाही, परंतु षटकार चौकार आला आणि नंतरचे मात्र 3 डॉट ते त्याच्यासाठी त्रासदायक आलेत. इथे सुद्धा क्षेत्ररक्षक तैनात होतोय. कोणत्याही प्रकारची धाव घेत नाहीयेत. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बाळक जनमान दापोली टीम, आपण इथपर्यंतचा प्रवास करून या ठिकाणी उपस्थित झालात. जाताना विनंती असेल की आपण अगदी व्यवस्थित जा. लांबचा प्रवास आहे तुमच्यासाठी. चला, कानोर बॉईज आणि त्यांच्या विरोधात बडवल B+ टीम टॉस साठी आतुरित.